आम्ही नसणार, मग तिथे पुढे टाइमपास पण होईल पाहिजे. इकडे बघ. बघितलं सोडून दिलं. शेड पुढे पण आपलीच गाडी चालली आहे. हा, आणि मागे पण एक आहे. मागे पण आपलीच गाडी आहे. आता मागे हेडलाईट दिसणार नाही. तर 8:54 झालेत, लाईटच येत नाही इथे. आणि 12:55 फ्लाईट आहे. आम्हाला खूप उशीर झाला निघायला आणि ट्रॅफिक पण आहे, कारण आज संडे आहे पण तरी ट्रॅफिक आहे, कारण गणपतींचं बरंच आगमन चालू आहे आज. आता दादर क्रॉस केलंय आणि सांगतो बाकीचं पुढे जाऊन. घर से निकलने तो ऐसा कैजुअल लगता है, नहीं चल यार आने का वापस, पर जब टाइम आता है ना. गुरुजी बोला, गुरुजी ऐकतोय मी प्रवचन. पुढे गेले का भाई? Okay, all right. My colleague Corbett, my colleague there. Just move slowly this way. He's coming to see you now. Huh? It's a big guy with a beard. You like him? He's very nice. Let's say you are with him. इकडे सकाळचे 6:30 वाजले. इंडियामध्ये सकाळचे 10 वाजले असतील आता. तर आता गेट डी किंवा ईवर फ्लाईट येणार आहे, तर मी त्याच डायरेक्शनमध्ये चाललो आहे. आणि फ्लाईटला अजून बराच टाईम आहे. 12:25ला बोर्डिंग चालू होणार आहे. इकडच्या लोकल टाईम 12:25 आणि आत्ता लोकल टाईम झाला आहे काय बोलले मी 6:30 ना. सनराईज जस्ट झाला आहे. फ्लाईट लँड झाली तेव्हा अंधारच होता. आता मी ब्रश वगैरे करून आलो तोपर्यंत सनराईज झाला. ती फ्लाईट होती ती वाली. मला 1 तासाच्या वर झाला मी इथे थांबलो आहे, कारण गेट डी किंवा ई दोन्हीपैकी कुठे पण फ्लाईट येऊ शकते. आणि गेट ई तर इथेच आहे. गेट डीसाठी इथून ट्रेन घेऊन जायला लागणार. आणि इथे माझी फ्लाईट दाखवतच नाही. खूप वेळ झाला थांबलो, वैताग आला मला आता. 12:10ची वॉर्सॉची फ्लाईट दाखवत आहे. इथे माझा बोर्डिंग टाईम 12:25 आहे. आता 10 मिनटात दाखवलं पाहिजे. इथे बॅग्स ठेवल्यात. खूप वेळ झाला इथेच बसून मी या बेंचवर. बुक्स वगैरे वाचल्या. वायफायला ॲक्सेस नाही घेता येते मला इथून. ते बोर्डिंग पासचा नंबर टाकून वायफाय चालू करायचा असतो. आणि 4 तासांचा वायफाय देतात ते लोक फ्री, त्यानंतर चार्ज आहे. तर बुक्स वाचत बसलो मी. वायफाय चालूच केला नाही. बोललो की गेटवर जाईल आणि मग वायफाय ऑन करेल आणि मग सगळ्यांना मित्रांना घरी कॉल करून सांगेल कसं चालू आहे. तर बराच वेळ थांबल्यानंतर तिकडे त्या एकाला विचारलं मी की नक्की कोणत्या गेटवर येणार आहे फ्लाईट माझी, कारण त्या स्क्रीनवर अपडेट होतच नव्हतं. तर त्यांनी चेक करून सांगितलं की गेट बीवर येणार आहे. बोर्डिंग पासवर तर डी किंवा ई लिहिलं आहे.
तो बोलला बीवर येणार आहे. आता बीकडे चाललो आहे. ती मेट्रो घेऊन पुढच्या स्टेशनला आलो. आता गेट बीकडेच चाललो आणि मी एकटाच चाललो. अजून कोण आहेच नाही ते, सगळं रिकामं आहे. एवढं का रिकामं आहे? हा एअरपोर्ट एवढा रिकामा काय मला समजत नाही. A, B, D, E सगळे या साईडला दाखवत आहे. खूपच कन्फ्युजिंग जागा आहे ही. वेदर तर मस्त आहे बाहेर. तर तिकडे जाऊन समजलं गेट बीला पोचलो मी. तर तो शेंगेन एरिया आहे. तिकडे जायला शेंगेन विजा लागतो वेगळा, जो की माझ्याकडे नाही आहे. तर तिकडे आता मॅडमनी काय सांगितलं की तुम्ही वेट करा, तुमचं डिस्प्लेवर काय दिसते त्यासाठी. तो मुलगा तिथे मागे मला बोलला होता की गेट बीवर जायचं आहे, पण तिकडे जायला सेपरेट विजा लागतो. तर त्या मॅडमचं म्हणणं होतं की D किंवा Eवरच येणार तुमची फ्लाईट. तर आता D गेट्सकडे आलं, तिकडे बसलो आहे, स्क्रीनच्या समोरच बसलो आहे. बघू आता, अजून थांबायला लागेल मला वाटतं 1-1.5 तास. फ्लाईट आहे 1:15ची लोकल टाईममध्ये सांगतो. इकडच्या लोकल टाईममध्ये फ्लाईट आहे 1:15ची आणि आता टाईम झाला आहे 8:45. तर बरंच थांबायचं. अजून 12:25पर्यंतच शो करतो. तर आता 11:15 झाले तिकडच्या लोकल टाईममध्ये. मला 3.5 तास झाले लँड होऊन. गेट Dवर येऊन बसलो होतो. आत्ता माझ्या फ्लाईटचा गेट दिसायला सुरुवात झाली आहे. वाटतं 10:46 झालेत आता. एक्झॅक्टली 10:45ला गेटची इन्फॉर्मेशन आली. तर गेट D43वर जायचं आहे. फ्लाईट आहे 1:15ची, म्हणजे फ्लाईटला अजून 3.5 तास आहे. टोटल 7 तासांचा लेओव्हर होता. 3.5 तास झाले आता, अजून 3.5 तास थांबायचं. खायला वगैरे आणलं होतं मी, आत्या घेऊन आलेली रात्री एअरपोर्टवर, तर तेच खाल्लं थोडं थोडं. ब्रश वगैरे केला होता सकाळी लँड झालं होता. आता मग D43 गेटवर जातो, तिकडे जाऊन बसतो. फोन वगैरे मी इकडे चार्ज करून घेतला. इथे चार्जिंग पोर्ट्स आहेत बाजूला. आता फक्त वॉटर डिस्पेन्सर शोधायचं आहे. एक माझं पाणी संपलं आहे, पाणी भरायचं आहे. बाकी खाऊन तर माझं झालं आहे. कॅमेऱ्यात दिसत नसेल. आणि मी वायफाय पण चालू केलं मगाशी, सांगायचंच राहून गेलं. हे गेट Dवर जेव्हा आलो ना मी, तेव्हा वायफाय चालू केला मी. हे वायफाय चालू करायचं पण कसं आहे, आणि वायफायची स्कीम कशी आहे की 4 तास फ्री आहे वायफाय, आणि त्यानंतर वापरायचं असेल तर चार्ज आहे. आणि तो पण लॉग इन करण्यासाठी एक कोड असतो. तर तो कोड कसा मिळतो की वायफायच्या मशीन्स आहेत एअरपोर्टवर. आता इथे मी बसलो, इथे नव्हती मशीन, जर लांब होती तर मला काय दिसली नाही. मी त्या बाजूच्या दुकानात विचारलं की नक्की कसा करायचं चालू. त्या लेडीने मला सांगितलं की तिकडे जायला. तर मशीनवर गेलो ना की बोर्डिंग पासवर जो QR कोड असतो ना, तो त्या मशीनमध्ये स्कॅन करायला. आणि QR कोड स्कॅन केल्यावर खालून एक प्रिंटआउट येतो बाहेर छोटासा, त्याच्यावर एक कोड असतो. तर मग वायफायला जायचं, झुरिक एअरपोर्ट वायफायमध्ये जायचं, आणि मग तो वेब पेज ओपन झाल्यावर तो कोड तिकडे टाईप करायचा. असं करून वायफाय चालू झाला. तर सगळ्यांना कॉल वगैरे मगाशीच केले. तर आता जातो D43कडे. D43 स्ट्रेट जायचं. एस्केलेटरनी वर आलो, त्या एस्केलेटरनी वर आलो, आणि हा काय गेट इथंच आहे, तो वरच येतो. मला वाटलं लांब जायचं. बाहेरचं वेदर खूपच प्लेझंट दिसतंय. गर्दी झाली आता.
इथे पासपोर्ट कंट्रोलसाठी लाईन लागली आहे. आणि मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की फ्लाईट 15 मिनटं लेट आहे. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी फक्त 2च तास होते व्हँकुव्हरमध्ये, त्यात 15 मिनटं अजून कमी झाले आता. कारण मला बॅगेज पण रीचेक इन करायचं आहे ना. फक्त इमिग्रेशन करायचं असतं मग काहीच प्रॉब्लेम नव्हता. बॅगेज पण रीचेक इन करायचं आहे. बघू आता कसं होतं. तर बोर्डिंग पासवर हा ब्लू स्टॅम्प घेतला आहे. यात आलो, फ्लाईटकडे चाललो आहे. ती फ्लाईट व्हँकुव्हरला लँड झालं. इकडच्या लोकल टाईममध्ये 3:40 होत आलेत. घड्याळ सेट केलं मी लँड झाल्या आता इमिग्रेशनकडे चाललं. हे जे समोर येते तिथे पासपोर्ट स्कॅन करायचा असतो. ते सगळे मशीन्स ठेवलेत ना लाईनमध्ये, तिथे पासपोर्ट स्कॅन करायचा असतो. तर एक रिसिट येते, ती घेऊन पुढे इमिग्रेशनकडे जायचं. आता मला तसं तर सांगितलं होतं की मला बॅगेज रीचेक इन करायला लागणार आहे, पण वरती त्या एका मॅडमला मी विचारलं ना, त्यांनी चेक करून सांगितलं तर ते बोलले की बॅगेज डायरेक्ट कॅमलूपला जाणार आहे. तर समजेल आता काय, नक्की माहिती नाही मला अजून. इमिग्रेशन कंप्लीट करतो पहिले. तर 4:10 झालेत. इमिग्रेशन करायला गेलो होतो. इमिग्रेशन माझं 5 मिनटात झालं. मी जेव्हा कॅलगरीमध्ये लास्ट टाईम केलं होतं ना, तेव्हा अराऊंड 1 तास लागला होता. तर 5 मिनटात माझं इमिग्रेशन झालं. विजा वगैरे त्यांनी मला दिला लगेच. आणि आता लगेचचा जो प्रॉब्लेम होता ना, की ते कलेक्ट करून रीचेक इन करायचं आहे की डायरेक्ट जाणार, तर ते एअरलाईन्सच्या काउंटरवर मी विचारलं, तर ते बोलले की डायरेक्ट कॅमलूप्सलाच लगेच जाणार तुमचं. तर फ्लाईटला अजून 40 मिनटं आहेत. तर फटा आता तिकडेच जातो. मग इथून एक्झिट मारायचं आहे आणि परत वरच्या माळ्यावर जायचं आहे डोमेस्टिक गेटसाठी. फ्लाईट आहे 4:50ची आणि 4:20ला त्याचं बोर्डिंग चालू होणार आहे. तर मग तिकडेच जातो आता. तर परत वरती डिपार्चर्सकडे जायचं आहे. टेक्निकली मी आता बाहेर पण जाऊ शकतो व्हँकुव्हरमध्ये, पण आता जाऊन काय करू, येईल परत. आता ही फ्लाईट आहे AC 8060 एअर कॅनडा व्हँकुव्हर टू कॅमलूप्स. तर गेट C37 वर जायचं आहे. काय माहिती किती लांब आहे आता. बरंच लांब आहे यार. आणि या दोन्ही बॅग मला जड झाल्यात आता. तिथे काहीतरी नवीन गेट्सचं काम चालू आहे, ओपनिंग सून लिहिलं आहे. ते तसं बोललेत की बॅग्स डायरेक्ट कॅमलूप्सलाच मिळणार आहेत. तरी पण मला जरा टेन्शन येतं आहे, काही गडबड नको व्हायला. परत मग एअरपोर्टला थांबून राहायला लागेल 4-5 तास. आणि इथे फुल मिकी माऊसचं डेकोरेशन केलं आहे. खूप आहे, मागे पण खूप आहे. मी सगळं कवर पण नाही केलं, स्टार्टिंगपासून इथपर्यंत आहे. बोर्डिंगची लाईन ही छोटीच आहे. आणि ते विमान बाहेर दिसतंय ना, ते खूप छोटे आहे. बाहेर जाऊन दाखवतो. हे विमान आहे, खूप छोटं आहे. जर फ्लाईट 50 मिनिटांचीच आहे ना. वातावरण तर मस्त आहे बाहेर. आपलं प्रोपेलर पण नाही आहेत, पंखे आहेत नुसते.
तर संध्याकाळचे 6 वाजलेत आणि ऑफिशियली कॅमलूप्सला पोचलो आहे आता. एअरपोर्ट तर पूर्ण रिकामा दिसतं. आता बॅगसाठी थांबलो आहे आणि माझे खांदे आता खूप दुखायला लागलेत, कारण या 2 बॅग घेऊनच फिरत होतो ना बराच वेळ. खूपच खांदे दुखत आहेत व्हँकुव्हरवर, कारण व्हँकुव्हर एअरपोर्टवर खूप चालायला लागलं बॅग्स घेऊन. आता पाय पण दुखायला लागलेत आणि खूप जास्त. आता बॅग घ्यायच्यात फटाफट आणि मग तिथे जे रूम बघून ठेवलं होतं ना तिकडे जाणार डायरेक्ट. तर बॅग आल्यात दोन्ही. ज्या गोष्टीचा मला खूप स्ट्रेस झाला होता की बॅग येते की नाही, आता आल्या नशीब बॅग. खूपच छोटं एअरपोर्ट आहे आणि ते 2 बेल्ट आहेत फक्त, ते पण केवढी एवढीच आहेत. जातो बाहेर आता, टॅक्सी पकडतो. तर इथून बाहेर आलो मी, बॅग्स इथे ठेवल्यात. कोणच नाही आता, सगळे निघून गेले. वेदर एकदम प्लेझंट झालं आहे. 25-26 डिग्रीज आहे. इथे उबर ॲप चालत नाही, मला माहिती नव्हतं. यू राईड म्हणून एक ॲप आहे, तो चालतो. ते एकाला विचारलं मी आता, त्यांनी सांगितलं. तर मी मागवली एक कॅब यू राईडवरून. ती येईल 10 मिनटात आणि ती मला सोडेल 15-20 मिनटात. आता तर लिटरली मी एकटाच बाकी आहे, अजून कोणीच नाही आहे इथे. तो कॅबवाला 5 मिनटात येतो आहे आणि मी जवळच बसलो आहे एअरपोर्टच्या एंट्रीच्या इथे, कारण वायफायची रेंज जास्त पुढे गेल्यावर येत नाही. सनसेट खूप मस्त होतो आणि मागे. ये सब कैंपस नहीं है ना, ये तो सभी अपार्टमेंट्स ही है कॉलेज के पास के अपार्टमेंट. ये सारी यूनिवर्सिटी के अंदर वाले अपार्टमेंट हैं. थॉमसन रिवर्स यूनिवर्सिटी के बिल्कुल एंट्रेंस से आगे निकलेंगे ना, मतलब ये राइट वाला एंट्रेंस है. नहीं ब्रो, यहाँ पे अपार्टमेंट्स हैं सारे. कुछ बिल्डिंग है उसका. अच्छा, वो ईस्ट गेट मतलब ईस्ट विलेज वगैरह जो उसका गेट भी आगे पीछे कुछ जैसे इंटरनेशनल बिल्डिंग है. हाँ, उसका गेट पीछे से भी निकलता है पार्किंग में. जिम्नेशियम लग रहा है. तो जिम सब कुछ है यहाँ पे. ये सारी यूनिवर्सिटी है अंदर से. ये यूनिवर्सिटी का बस स्टॉप, ये यहाँ बस स्टॉप है. ये बस स्टॉप है. तो मैं आऊँगा तो यही साइड से आऊँगा फिर बस से. नंबर 7 से आएगा ना. हाँ, तो वहीं ऊपर से आएगा. तो यहाँ पे ऊपर. और मेन बस ये बस जैसे कि ये 7 नंबर आ रही है. हाँ, तो इसी में आएगा. डाउनटाउन जाती सीधा. अभी डाउनटाउन जाएगी. ये मेन बस स्टॉप है इसका. अभी वहीं से निकलेंगे. तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. इथे 3 तारीख आहे. सकाळचे वाजलेत 9:20 आणि मी कॉलेजला चाललो आता. आज फर्स्ट डे आहे कॉलेजचा. काल मी घरी पोचलो इथे आणि मग मी व्हिडिओ घ्यायचाच विसरून गेलो. आतमध्ये जाताना वगैरे मी लास्टला व्लॉग एंड करायचा पण विसरून गेलो. तसं व्लॉग नाहीच आहे हा जस्ट मी असाच एक मेमरी म्हणून व्हिडिओ बनवला आहे, पण त्याची एंडिंग घ्यायचीच राहून गेली. तर त्यामुळे बोललो की आता एंड करूया. तर आता मी चाललो आहे कॉलेजला
इथे बसस्टॉपकडे चालत चाललो आहे, बाजूलाच बसस्टॉप आहे. आणि मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया आपण. कॉलेजचा व्हिडिओ वगैरे बाकीचे व्हिडिओज मी नंतर हळूहळू बनवेल. तर मग टेक केअर, बाय बाय.